गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। केंद्र सरकारकडून दिल्ली बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला म्हणून घोषित, प्रकरणाचा वेगाने तपास होणार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। पंतप्रधान मोदींकडून दिल्ली स्फोटातील जखमींची भेट, मोदींकडून एलएनजेपी रुग्णालयात जखमींची विचारपूस। लाल किल्ला स्फोट प्रकरणातील 300 किलो स्फोटकं अजूनही गायब, शोध सुरू, अतिरेकी डॉक्टर 2 वर्षापासून स्फोटकं जमा करत होते। शिवाय दिल्ली ब्लास्ट प्रकरणात जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी, शोपियामधील जमाते इस्लामवर पोलिसांचा छापा। दिल्ली स्फोटाचं कनेक्शन तुर्की आणि अफगाणिस्तानपर्यंत, जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला म्हणून बॉम्बस्फोट, डॉक्टर उमर नबीच्या पासपोर्टच्या तपासातून तो तुर्कीला गेल्याचंही समोर। डॉक्टर मुजम्मिल आणि डॉक्टर उमरकडून जानेवारीत लाल किल्ल्याची रेकी, 26 जानेवारीला लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा होता विचार, मुजम्मिलच्या चौकशी दरम्यान मोठा खुलासा। दिल्ली स्फोट प्रकरणात I-20 कार चालवणारा डॉक्टर उमर असल्याचं स्पष्ट, डीएनए अहवालातून डॉक्टर उमरच कारमध्ये असल्याचं स्पष्ट, कारमधील हाडं आणि दातांचे नमुने आईच्या डीएनएशी जुळले, सूत्रांची TV9 मराठीला महत्त्वाची माहिती। दिल्ली स्फोटाचा आणखी एक सीसीटीव्ही समोर, ब्लास्ट होताच सीसीटीव्ही बंद पडल्याचं दृश्यांमध्ये कैद। डॉक्टर उमरची I-20 कार 10 दिवस अल-फलाह विद्यापीठाच्या परिसरात होती। स्फोटाच्या षडयंत्रामागे 5 डॉक्टरांवर आरोप, अल-फलाह विद्यापीठात पोलिसांकडून चौकशी। दिल्ली स्फोटाप्रकरणी परवेज अन्सारीच्या घरी छापेमारी, परवेज अन्सारीच्या घरातून 6 मोबाईल जप्त। मुंबईत ATS कडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज, दिल्ली स्फोटाच्या घटनेनंतर श्रीकांत शिंदे यांची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर, फडणवीसांच्या हस्ते 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन आणि विविध विकास कामांचं उद्घाटन होणार। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 44 कामांचा भूमिपूजन सोहळा, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह मंत्रिमंडळातील 8 ते 10 मंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार। दरम्यान कार्यकर्ता मेळाव्यातून अजित पवार मार्गदर्शन करणार। पेपरवर दोन्ही पार्टनरच्या सह्या, पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये नाही, हे सगळे वाचवण्याचे धंदे, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी। मला जे योग्य वाटेल तेच मी करणार, दमानी यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांचं वक्तव्य। पुणे जमीन व्यवहार प्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीकडे फक्त 10 दिवस, 42 कोटी कोण भरणार, प्रश्न उपस्थित, शुल्क न भरल्यास कंपनीवर जप्तीच्या कारवाईची शक्यता। व्यवहार रद्द करण्यासाठी 42 कोटींची नोटीस का दिली हे तपासावं लागेल, पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून बावनकुळेंची प्रतिक्रिया। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेवर खडक पोलिसात गुन्हा दाखल, बोपोडी प्रकरणात चुकीचा निर्णय दिल्यानं जमिनीचा व्यवहार चुकला, येवलेंनी तहसीलदार म्हणून दिलेल्या निर्णयाची जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू, निर्णय रद्द होण्याची शक्यता। महायुतीतील राष्ट्रवादीमधील ईडीची भीती संपलेली दिसते, कोल्हापुरातील चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर सतेज पाटील यांचं वक्तव्य। अमेडिया कंपनीकडून कायदेशीर व्यवहार समिती नेमली असताना गुन्हा नोंदवायची घाई, पुणे जमीन प्रकरणी शीतल तेजवानीची हायकोर्टात धाव, तर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करा, हायकोर्टाच्या सूचना। धाराशिवमध्ये जामिनावर सुटलेल्या माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश, संतोष कदम आणि चंद्रकांत कने यांचा भाजपमध्ये प्रवेश, तुळजापुरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणी कदम कनेला जामीन। भाजपमध्ये प्रवेश केलेला कार्यकर्ता राष्ट्रवादीतीलच, मग तुमच्याकडे होता तेव्हा तो योग्य होता का, नवनाथ बन यांचा सुप्रिया सुळेंना सवाल। भ्रष्टाचारी घोटाळेबाजांचा भाजपमध्ये प्रवेश, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात माजी नगराध्यक्षाच्या भाजप प्रवेशावरून खासदार ओमराजे निंबाळकर यांची सडकून टीका, प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 21 जानेवारीला पुढील सुनावणी, सुप्रीम कोर्टात सकाळी 11:30 वाजता सुनावणी होणार, सुरुवातीला शिवसेना, नंतर राष्ट्रवादीबाबत सुनावणी घेतली जाणार। सुनावणीची बतावणी सुरू आहे, प्रकरण विसरण्यापूर्वी कदाचित निकाल लागेल यावर आमचा आजही ठाम विश्वास, उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादी शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीबाबत प्रतिक्रिया। फुकटचा ताठा आणि नाव उबाठा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका, मराठवाड्यात नुसतेच येऊन गेले, साधा बिस्किटचा पुडाही दिला नाही, शिंदेंची टीका।
युतीची नांदी कसली, आपलीच चांदी झाली, आपली युनियन सेटलमेंट करणारी नाही तर न्याय देणारी, ठाकरे बंधूंच्या युतीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला. नवीन शेट्टींचा पराभव करत एमसीएच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड तर एमसीएच्या कार्यकारिणी सदस्यपदी मिलिंद नार्वेकर, विघ्नेश कदम यांचाही. एमसीएचा अध्यक्ष होण्याचा अजिंक्य नाईक यांचा मार्ग मोकळा. मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगितीसाठी नकार. 5 डिसेंबरपर्यंत सुनावणी तहकूब. अध्यक्षपदासाठीची त्यांची उमेदवारी अपात्र ठरवण्याची होती मागणी. मुंबईत ठाकरे सेना आणि भाजपच्या कामगार संघटना आमनेसामने. सांताक्रूजमधील हॉटेल ताजमध्ये दोन्ही संघटनांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी. भाजपनं कामगार कर्मचारी संघ स्थापन केल्यानं शिवसेना आक्रमक. कामगार नसतानाही जबरदस्तीनं युनियन स्थापन केल्याचा ठाकरेंच्या कामगार सेनेचा आरोप. समीर पाटील विरोधातील वक्तव्य रवींद्र धंगेकरांना भोवलं. अब्रू नुकसानीच्या दाव्यात धंगेकरांना बोलण्यास कोर्टाचा नकार. जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकरांचे समीर पाटील यांच्यावर आरोप. कांचन साळवी आणि अमोल खुणे यांची ऑडिओ क्लिप जरांगेंनी ऐकवली. साळवीचे आरोप जरांगेंनी कोडून काढले. साळवी म्हणतो काही संबंध नाही, पण माझ्याकडे पुरावे. अजित पवार धनंजय मुंडेंना किती दिवस वाचवणार, जरांगेंचा सवाल. मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींना 14 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी. आरोपी अमोल खुणे, दादा गरडला कोर्टात हजर करण्यात आलं. तिसरा आरोपी कांचन साळवीलाही 14 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी. राज्य शासनानं स्थापन केलेली त्रिभाषा धोरण समिती पुणे जिल्हा दौऱ्यात शिक्षणतज्ज्ञ विचारवंत शिक्षकांचा समावेश असणार. सीएसएमटीवरील बेकायदेशीर आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल. सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या एसके दुबे आणि विवेक सिसोदिया या रेल्वे कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. परवानगीशिवाय निदर्शनं केल्याबद्दल कारवाई. मनसे नेते राजू पाटील यांचे भाऊ विनोद पाटील यांची ईडीकडून 10 तास चौकशी. ईडीकडून विनोद पाटील यांची पुन्हा चौकशी होणार. लोढा ग्रुपमध्ये भ्रष्टाचार प्रकरणात विनोद पाटील आरोपी. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू. कोणतीही लाभार्थी महिला वंचित राहणार नाही. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. एचएनडी बोर्डिंग बाहेर लावलेले बोर्ड गोखले बिल्डरनं हटवले. जागेचा व्यवहार मागे घेतल्यानंतर बोर्ड काढण्यात आले. गोखले बिल्डरच्या कर्मचाऱ्यांनी बोर्डिंग बाहेरील बोर्ड काढले. शेतकरी कर्जमाफीवर राज्यभरातील जिल्हा बँकांची बैठक. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अलिबाग मुख्यालयात बैठक संपन्न. बच्चू कडूंची बैठकीला उपस्थिती. परळीत स्वबळावर लढायचं की युतीत लढायचं यावर 17 तारखेला निर्णय होईल. नगरपालिकेसंदर्भात मुंडे भाऊ बहिणीच्या युतीवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गच्या ओरोसमध्ये भाजप आणि शिंदेंच्या सेनेची बैठक. राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. युतीबाबत पुढील निर्णय होऊ शकतो. युती झाली नाही तर आम्हाला स्वबळावर लढावं लागेल. दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. महायुतीतील राष्ट्रवादीमधील ईडीची भीती संपलेली दिसते. कोल्हापुरातील चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर सतेज पाटील यांचं वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर. मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाण, गडकरींसह 40 जणांची यादी भाजपकडून जाहीर. स्थानिक पातळीवर निर्णय घ्या. एकमेकांविरोधात लढले तर टीका टाळा. स्थानिक आघाडी करून चिन्ह घ्या. महायुतीच्या बैठकीतील इनसाइड बातमी समोर. चित्राबाग फक्त चित्र काढण्यापुरत्या मर्यादित. अंबरनाथचा विकास त्यांना काय माहिती. शिंदेंच्या सेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांची टीका. कणकवलीत शहर विकास आघाडीत निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव. मात्र शिंदे सेनेसोबत जाण्यावर ठाकरेंची नाराजी. सत्ताधाऱ्यांची युती करणार नाही हे आधीच जाहीर केलंय. कणकवलीत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात स्थानिक एकत्र आलेत. शहर विकास आघाडीवर वैभव नाईक यांची प्रतिक्रिया. कोल्हापूर नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी राजू शेट्टींसोबत काँग्रेसची युती. या युतीनंतर काँग्रेसला कोल्हापूर, सातारा, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरसाठी वंचितचा प्रस्ताव. गडचिरोलीत नगर परिषदेत राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सेनेची युती. भाजप वेगळी लढणार. जिल्हा परिषदेत महायुतीसाठी चर्चा सुरू. लवकरच तोडगा निघेल. आमदार धर्मराव अत्राम यांची प्रतिक्रिया. कोल्हापुरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीत ठिणगी. चंदगडमध्ये युतीसाठी आमदार शिवाजी पाटील यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा. तर मुश्रीफांशी 2 वेळा चर्चा, मात्र मला गाफील ठेवलं, शिवाजी पाटील यांचं वक्तव्य. सोलापूरच्या कुर्डुवाडी नगर परिषदेत शिंदेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मध्यस्थी यशस्वी. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी 10 जागा लढवण्याचा निर्णय. नगराध्यक्षपदाचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा. संभाजीनगर, जालन्यात स्थानिक निवडणुकीत वंचितला सोबत घेणार. काँग्रेस खासदार कल्याण काळे यांची माहिती. डहाणूच्या
जळगावचे माजी नगराध्यक्ष रवींद्र फाटक यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. फाटक यांच्या प्रवेशामुळे डहाणू नगर परिषद निवडणुकीत समीकरण बदलणार. जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. भास्कर आंबेकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. भास्कर आंबेकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. धुळ्याच्या दोंडाईचामध्ये महाविकास आघाडीला धक्का. 4 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष पवार आज भाजपमध्ये प्रवेश करणार. कार्यकर्त्यांसह भाजप पक्षप्रवेश होणार. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. जळगाव पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक अण्णा भापसे यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. लोणावळा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मतभेद. राष्ट्रवादीशी युती न करण्याची भाजपची भूमिका. आमचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार. भाजपच्या सुरेखा जाधव यांची प्रतिक्रिया. अहिल्यानगरच्या पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा पदभार मवियाच्या विद्या कावरे यांनी स्वीकारला. नुकतीच विद्या कावरे यांनी 6 मतांनी विजय संपादन करत नगराध्यक्षपदाला घातली गवसणी. परभणीच्या पूर्णामध्ये मवियाकडून नगराध्यक्षपदासाठी प्रेमला एकलारे यांचं उमेदवारी जाहीर. बैठकीत खासदार संजय जाधव यांची घोषणा. नाशिकच्या सिन्नर नगरपालिका निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद. सलग 3ऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन अर्ज नाही. मुंबईतील प्रदूषणात वाढ. मुंबईतील हवा मध्यम ते उच्च प्रदूषण श्रेणीत. न्यायालयीन कार्यवाहीचं थेट प्रक्षेपण करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस जारी. संबंधित खंडपीठाच्या न्यायमूर्तींच्या संमतीशिवाय थेट प्रक्षेपण करता येणार नाही. उच्च न्यायालयाचे निर्देश. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ई प्रभाग कार्यालयात केळवण पार्टी करतानाचा व्हिडिओ व्हायरल. काम बाजूला ठेवून अधिकारी कर्मचाऱ्यांची मेजबानी. जागरूक नागरिकांनी काढला केळवण पार्टीचा व्हिडिओ. नागरिकांनी विचारला जाब. पुण्यातील हडपसर नांदेड रेल्वे गाडीच्या कालावधीला मुदतवाढ. उत्सवाच्या काळात प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी गाडी सुरू करण्यात आली होती. नाशिकच्या रामकुंड परिसरात वाहतूक मार्गात बदल. रामकालपथ प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री रामकुंडावर येणार असल्यानं वाहतूक मार्गात बदल. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन. परभणीत पाऊस थांबल्यानंतर कापूस वेचणीच्या कामाला वेग. महिला शेतकऱ्यांना कापसाची पहिली वेचणी केली. पावसाचा फटका बसल्यानं जिल्ह्यातील कापूस उत्पादनावर परिणाम. मुंबईसह कोकणात तापमानात मोठी घसरण. दिवसा उन्हाचा तडाखा तर सकाळी आणि रात्री थंडीचा प्रभाव वाढणार. पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होणार. हवामान विभागाचा अंदाज. पुण्यात दिवाळीच्या सुट्टीत बंद घरांमध्ये घरफोडी करणारी टोळी गजाआड. विमानतळ पोलिसांची कारवाई. टोळीनं यापूर्वी केलेले 8 गुन्हे उघडकीस. टोळीत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश. गोंदियामध्ये गांजा विक्री करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पोलिसांनी आरोपींकडून 5.5 किलो गांजा केला जप्त. गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. दुचाकीवरून गांजाची वाहतूक करताना आरोपींना पकडलं. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये घरफोडी करणाऱ्या आसाममधील आरोपीला पोलिसांकडून अटक. हा आरोपी आसामवरून विमानानं येऊन चोरी करत होता. पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद यांच्याकडून 5 घरफोड्यांमधील 100% माल हस्तगत करण्यात यश. अहिल्यानगरच्या खारेकर्जुने गावात बिबट्याचा 5 वर्षाच्या मुलीवर हल्ला. रियांका पवार असं चिमुकलीचं नाव. एमआयडीसी पोलिसांनी आणि वन विभागाकडून चिमुकलीचा शोध सुरू. पुण्यातील जुन्नरच्या महामार्गावर दुचाकीवरील शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला. दबा धरून बसलेल्या बिबट्याची दुचाकीवर झडप. परिसरात दहशत निर्माण. बिबट्यांमुळे मोठी भीती. अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून वनाधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती. वाढलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांच्या उपाययोजनेबद्दल विखेंकडून नाराजी व्यक्त. वनमंत्री नाईकांकडून शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबियांची भेट. तर मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालोय का असं वाटायला लागलंय नाईकांचं वक्तव्य. जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी मंडळात बिबट्याचा वावर. जिल्हाधिकाऱ्यांचं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. वन विभागाच्या पथकाकडून पिठोरी सिरसगाव परिसरात पाहणी. रायगडच्या संदेरी गावातील शेतात 2 बिबट्याची पिल्लं आढळल्यानं खळबळ. नागरिकांनी ही पिल्लं वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. नरभक्षक बिबट्या दिसला तर ऑन द स्पॉट शूट करा. आंदोलकांवरही कारवाई करणार नाही. वनतारामध्ये 20 बिबटे पाठवणार. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश. रायगडमध्ये धार्मिक जयघोषानंतर शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण. पालक आणि ग्रामस्थांच्या संतापानंतर शिक्षकानं माफी मागितली.
मुंबईच्या मरोळ नाका परिसरात बांधकाम इमारतीमधून लोखंडी रॉड कोसळून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू. प्रिव्हिलोन या विकासकाकडून काम सुरू होतं. इमारतीच्या 7व्या मजल्यावरून लोखंडी रॉड खाली पडला. पिंपरी चिंचवडमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून नातेवाईकांमध्येच हाणामारी. पठारे कुटुंबियांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. दोन्ही कुटुंबियांविरोधात पोलीस ठाण्यात अजामीनपात्र गुन्हा नोंद. पिंपरी चिंचवडमधील चरहुली अलंकापुरम चौकाजवळ गोळीबार. मित्रांकडून झालेल्या गोळीबारात नितीन गिलबिलेचा मृत्यू. प्लॉटिंग व्यवसायातील वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती. पुण्यातील कोथरूडमध्ये टवाळखोरांकडून दहशतीचा प्रयत्न. सुतारदरा भागातील गणेश कॉलनीत 10 नोव्हेंबरला टवाळखोरांनी दहशत निर्माण केली होती. सांगलीत दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांची वाढदिवसाच्या दिवशीच हत्या. हल्ल्यानंतर संतप्त जमावाकडून हल्लेखोर शाहरुख शेखला मारहाण. हल्लेखोराचाही मृत्यू. अमरावतीच्या बडनेरात लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर जीवघेणा हल्ला. बडनेरातल्या साहिल लॉन्समधली घटना. निठारी हत्याकांडातील सुरेंद्र कोली सुप्रीम कोर्टाकडून निर्दोष घोषित. कोलीविरोधात पुरेसे पुरावे नसल्यानं कोर्टाकडून निर्दोष सुटका. नांदेडच्या कुंडलवाडीत एसएसटी पथकाची कारवाई. बिलोलीहून येणाऱ्या कारमधून 21,50,000ची रोकड जप्त. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून